मान्यवरांचं इथे आम्ही स्वागत करतोय आणि आयोजकांचे आभार. सचिन दादा तांडेल आज खरं तर माजी सरपंच सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समाजसेवाचा व्रत हाती घेतलेले आमचे सचिन दादा तांडेल. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. देवेंद्र माळी यांच्याकडे एक एक मॅच जिंकून दोन्ही एकमेकांच्या समोर आलेले आहेत. नक्कीच आपण बघतोय पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. श्री राम ज्यांचं नाव आहे, अयोध्या ज्यांचं धाम आहे, एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुवंदनाला आमचा प्रणाम. देवेंद्र तळेगावचा आमचा भूषण पाटील याच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 2 विकेट साठी 500 आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आमचे 2 विकेट साठी 500 आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये कोणाकडून? भूषण पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच पारितोषिक आलं इथे आपण बघतोय हॅट्रिक साठी. परंतु पहिल्या चेंडूवर चौकारानं आगाज केलाय तो फलंदाज जयेश थोरवे आणि त्याच्या साथीला आपण बघतोय शरद मुसळे. नॉस्ट्राईक एंडला चांगला प्रयत्न. पहिला चेंडू आपण बघितला होता, थोडासा पुढे टाकला होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त चेंडू. डिफेन्स करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता तो फलंदाज जयेशकडे. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय पहिला चेंडू आला होता, चौकारानं सुरुवात केली होती. मागच्या सामन्यामध्ये अगदी धावसंख्येचा डोंगर उभा केला होता तो तळेगाव संघानं. सोनाई 11 तळेगाव विपक्ष आम्ही मासेवाले जय हनुमान वाणिवली ब इथे मात्र आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू वाईड टाकण्याच्या नादामध्ये हा चेंडू टाकला जातोय तो स्वैर. आणि वाईड धाबेनं 5 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या फलंदाजी करत असलेल्या आम्ही मासेवाले जय हनुमान वाणिवली ब संघाच्या आपण बघतोय सोनाई 11 तळेगाव संघानं मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं 52 धाबांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात आमंत्रण आलं ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी, परंतु हे क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी थोडीशी खराब. पहिल्या चेंडूवर आला तर चौकार आणि या चेंडूवर पाहायला मिळतोय तो षटकार. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला मित्रांनो. सोनाई प्रतिष्ठान आयोजित आपल्याला ही शृंखला पाहायला मिळते. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय ते सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं. सचिनदादा तांडेल असतील, समीरदादा तांडेल असतील आणि त्यांचे सगळे सहकारी आपण बघतोय. एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. ही शृंखला पाहायला मिळते. 4 बाईक 4 विजेत्या संघांना देण्यात येतील. त्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू त्या बाईकचे मानकरी नक्कीच होताना पाहायला मिळतील. इथे मात्र आपण बघतोय जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला फेकून दिलं फाईन लेगच्या रिजनमध्ये. अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. 4 धाबेनिशी आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय धाबसंख्येला आकार मिळतोय. धाबसंख्या सुरुवातीपासूनच सुरुवात केली होती एका मोठ्या धाबसंख्येचा भेद घेण्यासाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला तो आपण पाहिला. तळेगाव संघानं आपण बघतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं तळेगाव संघानं प्रथम फलंदाजी करत असताना अगदी मोठा धावसंख्येचा पल्ला गाठला होता, डोंगर उभा केला होता, परंतु या क्षणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक वाईट टाकला होता, 2 चौकार 1 षटकार लगावला तो फलंदाज जयेश थोरवेनं. आणि एकूणच 15 धाब्यांवरती खेळतोय जयेश. एका अवंतरच्या मदतीने संघाच्या खात्यामध्ये धावा पाहायला मिळत आहेत ते तब्बल 16 धाबा. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक आज आपण बघितलं होतं. आज थोडासा विद्युत प्रवाह खंडित झाला होता, त्या कारणानं उशिरा मॅचेस चालू झाल्या, परंतु आज 4 षटकांचे सामने ठेवण्यात आले. कारण काही बिघडत नाहीये. 4 विजेत्या संघ असतील, प्रत्येक विजेत्या संघाला 1 बाईक देण्यात येईल. आणि अशा वेळेस जरी सामने कमी षटकांचे खेळवले तरी मात्र काही घडत नसतं, बिघडत नसतं, परंतु इथे मात्र चूक केली या क्षेत्ररक्षकानं. कारण पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. या चेंडूवर झेल घेणं गरजेचं होतं, कारण आपण बघतोय सलामीचा गोलंदाज होता. पहिली विकेट या ठिकाणी शोध कंप्लीट झाला असता, परंतु तसं घडलं नाही. परिणाम पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या अंती एकूण धाबा पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 17 अनिल कुरंगळे. काल त्यांचा संघ पाणशील संघ काय जबरदस्त खेळ केला, 2 सामने जिंकून. उद्या तुम्ही त्यांना खेळताना पाहू शकता, परंतु आज तर बघतोय आपण पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी वाजवी खेळ संपलेला आहे. एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 च्या सरासरीने आतापर्यंत चालतोय. कारण
मागच्या सामन्यामध्ये 52 धाबा जमा केल्या होत्या आणि त्या हेतूनं वाणिवली संघाला देखील माहिती आहे की कितपत धाबा जमा करायच्या. किमान 45 ते 50 टार्गेट सेट करायचं या इराद्यानं उतरलेली जोडी आपण बघतोय. जयेश थोरवे त्यानंतर शरद मुसळे. पहिला जीवनदान मिळाला होता तो शरदला. चांगला चेंडू इथे मात्र आपण बघतोय नवीन गोलंदाज झबी कडपेच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. पहिला चेंडू आपल्या उंचीचा आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळाला. चेंडू ऑफस्टिक माफ करा या ठिकाणी आपण बघतोय वाईड टाकण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. अगदी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते डावखुऱ्या हाताच्या या फलंदाजाला. परंतु इथे मात्र चेंडू प्लॉटमध्ये आला होता आणि त्याला मात्र सीमारेषे पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न करतील का. परंतु इथे मिळते पहिली विकेट. पहिल्या विकेटचा शोध या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळतोय. अभि कडपेच्या या गोलंदाजीवर फलंदाज बाद होईल तो शरद. तळेगाव संघासाठी 2 विकेटसाठी भूषण पाटील यांच्याकडनं 500 आहेत आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे भूषणजी पाटील यांच्याकडनं. प्रत्येकाला वाटतं आपला गाव जिंकावा आपला संघ जिंकावा आणि त्यासाठी इथे आपण पाहतोय भूषणजी पाटील पारितोषिके लावत आहेत. माऊली डाब्याचे मालक आपण इथे पाहतोय. घोडिवलीला जाताना जो एक माऊली डाबा आपल्याला लागतो आणि एक राईटला असे 2 माऊली डाबे आहेत आणि त्यांचे मालक इथे ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आमचे गावडे या मान्यवरांचं स्वागत आहे या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं 2026च्या चषकामध्ये. नक्कीच आपण महागुरू आपण काल बघितलं होतं तब्बल 6000 दिले होते विकेट हॅट्रिकला. पाणशील संघ काल होता. आज तळेगाव संघ पाहायला मिळतोय. खरं तर दोन्ही पंचायत समितीचे सदस्य होते. आदरणीय कृष्णाशेठ पारंगे रीस पंचायत समिती आणि एका बाजूला अर्चनाताई आत्माराम भोईर अखिल भोईर यांचे चिरंजीव. त्यांनी हॅट्रिकसाठी पारितोषिक लावलं. त्यांनी षटकारांसाठी लावलं. 8 षटकार मारले एका दोन्ही इनिंगमध्ये आणि ते त्यांचे 4000 आणि अखिल भोईरने लावलेले जे हॅट्रिक होते ते 2 हॅट्रिक झाल्या ते 4000 आणि 2500 इथे आपले समीरजी तांडेल त्यानंतर अजून 500ची 3 पारितोषिकं पानशील संघासाठी आली होती. जो गोलंदाज होता आपला कुरंगळे त्याच्यासाठी कल्पेश. नक्कीच आणि एक चांगला खेळ त्यांनी कालच्या दिवशी नक्कीच दाखवला होता. कालच्या रात्रीमध्ये दाखवला होता. पाणशील संघानं 2 सामने जिंकलेत. उद्या त्यांना तुम्ही खेळताना पाहू शकता कारण आपण बघतोय सुपर 8 मध्ये ते पोहोचलेत. त्यांनी आपलं स्थान पक्क केलंय. परंतु उद्या त्यांचा समोर कोणता संघ उभा असेल आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू पंचांकडे आपण बघतोय या ठिकाणी पंचांनी हात तर केलाय. नो चेंडूचा इशारा तर आलाय परंतु बघतोय त्यावर आलेली सिंगल म्हणजे 1+1 या ठिकाणी आपण बघतोय पंचांनी बीमर घोषित केला या चेंडूला. अगदी मागील सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं या गोलंदाज अभि कडपेनं गोलंदाजी केली होती. 1 बीमर टाकला होता. वारंवार आपण बघतोय यॉर्कर लाईन टाकण्याचा त्याचा नेहमीचा प्रयत्न असतो परंतु तो प्रयत्न त्याच्याच अंगलट येतो आणि या वेळेसही तसंच काहीचं चित्र पाहायला मिळतं आहे. अभि कडपेच्या या गोलंदाजीवर पहिले 2 चेंडू त्यांना सुरेख फेकले होते. 1 विकेट देखील मिळवली होती. पहिल्या षटकामध्ये जिथे 17 धाबा आल्या होत्या त्या क्षणी आपण पाहिलं होतं की कुठेतरी रोखण्याचं काम केलं होतं परंतु 1+1 या 2 धाबा मिळत आहेत त्या अबांतरच्या स्वरूपानं एकूण धाबा पाहायला मिळत आहेत 19 धाबा. चांगला चेंडू पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फ्री हिट होती आणि फ्री हिट असल्या कारणानं पंचांनी देखील सांगितलंय की हा चेंडू चांगला टाकला होता. पंचांनी लेगबाईच्या स्वरूपानं ही धाव पाहायला मिळते. संघाच्या खात्यामध्ये एकूण धाबा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 20. नवीन फलंदाज कौशल थोरवे नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. अभि कडपे चांगला प्रयत्न. इथे मात्र झेल घेण्याची संधी होते की नाही परंतु चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय या क्षेत्ररक्षकाकडवी. झेल थोडासा कठीण झाला असता त्याने स्वतःला सावरलं. दिलीप मला असं वाटतं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा होता. त्याने या ठिकाणी शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि ज्या क्षणी त्याला वाटलं की हा झेल होऊ शकत नाही त्या क्षणी मात्र चेंडूला फील्ड करण्याचा त्याचा डिसिजन अगदी परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाबेनिशी आपण बघतोय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला तो वाणिवली संघ. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा पुढे चेंडू फेकला होता आणि चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय पुन्हा एकदा विशाल कडून. अगदी आपण म्हणतो ना की हायवेवर ज्या वेळेस आपण आपली गाडी चालवतो रस्त्यावर ज्यावेळेस आपण आपली गाडी चालवतो त्यावेळेस आपण नेहमी फलक पाहतो नजर हटी आणि दुर्घटना घटी. परंतु इथे मात्र आपण बघतो शेवटपर्यंत नजर ठेवली ती चेंडूवर या विशाल या क्षेत्ररक्षकानं आणि त्याचा फायदा मिळाला. हा षटकार गेला असता माफ करा दीपक या क्षेत्ररक्षकानं आणि 5 धाबा स्वतःच्या संघासाठी नक्कीच त्यानं वाचवल्या. या 5 धाबे म्हणून की नक्कीच महत्त्वाच्या असतील कारण षटकार गेला असता तर फलंदाजाचे हौसले बुलंद झाले असते. परंतु इथे मात्र फलंदाज नवीन आलेला जयेशने मारला का जयेशच्या बॅटमधून आलेला हा फटका षटकार.
आणि या षटकारानं आपण बघतोय षटक या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सांगता पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 17. या षटकाचा विचार करायला गेला तर एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या 12 धावा या षटकामध्ये. म्हणजे 2 षटकांच्या अंती 29 धावा. जितक्या धावा तुम्ही द्याल तितक्या धावा तुमच्या फलंदाजांना बनवायच्या आहेत. आम्ही मासेवाले जय हनुमान वाणिवली ब संघाची गोलंदाजी देखील तितकीच भेदक आहे. अशा परिस्थितीत मी म्हणेन की कुठेतरी 35 ते 40 मध्ये रोखणं गरजेचं होतं. परंतु सलामीचा फलंदाज शरद जरी बाद झाला असेल तरी मात्र जयेश तोरवे कौशल तोरवे ही जोडी खेळपट्टीवर चांगला खेळ करते. पाणी मैदानात पाणी घेऊन जायचं विनंती असेल. पळसपाचे पाहुणे आदरणीय आमचे बाळकृष्ण बाळकृष्ण भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पळसपाचे पाहुणे बाळकृष्ण भगत साहेब आणि आपलं स्वागत आहे या सोनाई प्रतिष्ठान 2026 मध्ये. तर बघतोय आपण या ठिकाणी 2 षटकाची सांगता झाली आहे मित्रांनो. आपण बघतोय सोनाई 11 तळेगाव विपक्ष आम्ही मासेवाले जे हनुमान वाणवली ब या 2 संघादरम्यान चालू असेल ही झुंज. आजच्या रात्रीतील आपण बघतोय ड गटातील विनरचीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी इशारा केला हा चेंडू खराब टाकला जातोय. 3ऱ्या षटकाची सुरुवात आर्यन गडपे करतोय परंतु पहिला चेंडू टाकला त्यानं स्वैर. चांगला चेंडू. इथे मात्र कमबॅक जबरदस्त पाहायला मिळते. आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूला थोडंसं बाहेरच्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केला तो या गोलंदाजानं. थोडासा कट पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या दिशेनं वळण घेताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच फायदा मिळाला. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता तो या फलंदाजानं परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता आर्यन गडपेच्या या गोलंदाजीवर आपण बघतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावरती. आर्यन पुन्हा तयार. पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं परंतु याही वेळेस आपण बघतोय पंचांनी या चेंडूला खराब घोषित केलं आहे. अजून एक स्वैर चेंडू टाकला जातोय तो आर्यन करवी. पहिला चेंडू टाकला होता स्वैर त्यानंतर एक चांगला चेंडू आणि आता मात्र पाळतोय पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट चेंडू टाकला तो गोलंदाज आर्यननं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जय हनुमान वाणवली ब आणि सोनाई तळेगाव सगळेच्या सगळे आपण बघतोय आयोजक शांत आहेत. थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय चांगला चेंडू आडव्या बॅटनं कडेकडे स्ट्रोक्स या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. कारण आपण नेहमी म्हणतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर फलंदाज कधी कधी फटका चांगला सजवू शकत नाही. परंतु इथे पाहायला मिळतोय कडेकडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. हावी होतोय तो हा गोलंदाज आर्यन. तो कौशल या फलंदाजावर. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा तोच प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय धाव दिली जाणार नाहीये कारण आपण बघतोय सध्याचा नियम आहे जोपर्यंत तुम्ही क्रीज सोडत नाही ना तोपर्यंत तुम्हाला धाव दिली जाणार नाही आहे. कारण आपण बऱ्याचदा बघतो या ठिकाणी अशा पद्धतीची धाव तुम्हाला दिली जाणार नाही. पंच दोन्ही सांगतायत आणि अशा वेळेस आपण बघतोय हा चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव कमबॅक करणारे षटक या ठिकाणी आर्यन कडपेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुठेतरी आशा पल्लवित केल्या कुठेतरी आशा जिवंत केल्या. 45 या धावासंख्येच्या आतमध्ये रोखण्याचं. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 29 आणि अशा वेळेस मात्र आर्यननं हे भेदक षटक टाकतोय. चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र परफ्यूम डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहतोय परंतु या ठिकाणी आपण बघतोय रेफर केलं जात आहे. बघतोय आपण या ठिकाणी 3ऱ्या पंचांची गरज आपल्याला पाहायला मिळते.
थोडासा ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी घ्यावा लागेल, कारण गोलंदाज कंप्लीट लाईनमध्ये आला आहे आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण बघतोय ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी स्वीकारला जाईल. हा चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. गोलंदाज कंप्लीट कॅमेरामनच्या लाईनमध्ये आला आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण बघतोय हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू या ठिकाणी आपण बघतोय. तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. अजून एक गोलंदाज, जबरदस्त गोलंदाज, परंतु या ठिकाणी पाहायला मिळतंय खराब चेंडूचा निर्णय. या ठिकाणी असं वाटलं होतं की चांगला चेंडू टाकला की काय, परंतु वारंवार वाईड यॉर्कर आणि वाईड लेन टाकण्याचा प्रयत्न केला या गोलंदाज आर्यन कडपेनं, परंतु रोखून धरलाय. 3 सोयी चेंडू त्याने नक्कीच टाकले असतील, परंतु बाकी सगळे चेंडू जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडू, निराश हताश पाहायला मिळतोय. जयेश थोरवे, कौशल थोरवेवर काय करतोस? जिथे गरज आहे आपल्या संघाला धावांची तिथे मात्र निर्धाव चेंडूची खेळी करतोय तो कौशल. निराशा होते थोडीशी जयेशची, परंतु बघतोय शेवटचा चेंडू इथे मात्र प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, कोणती चूक केली जाणार नाहीये. बॅक टू पवेलियन जावं लागेल कौशल थोरवेला. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी कौशल या ठिकाणी आपण बघतोय. बांधून तंबूत परततोय, परंतु कमालीची गोलंदाजी ती आर्यन कडपेच्या माध्यमातून कमबॅक करणारे षटक. असं वाटलं होतं की 50-55 धावा होतील की काय, परंतु ज्या ठिकाणी आपण बघितलं कौशलला या ठिकाणी रोखून धरलं, निराशा केली ती कौशलनं. आणि काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. आर्यन कडपेनं कमबॅक करणारे षटक टाकलं. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. या षटकाचा विचार करायला गेला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची झाल्या. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या तळेगाव संघाविरुद्ध खेळताना या वाणिवली संघाच्या. नवीन फलंदाज वैभव थोरवे नॉन स्ट्राईक एंडला. आता मात्र हे शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे मित्रांनो. जयेशला आता मात्र सर्वस्वी जबाबदारी घ्यावी लागेल. काल आपण पाहिलं होतं एक चूक हार्दिक कुरंगळेनं केली होती आणि आपण पाहिलं होतं तो सामना एका धावेनं गमवावा लागला होता नारपोली संघाविरुद्ध. कारण आपण बघत होतो हार्दिक जर का स्ट्राईकवर राहिला असता देवेंद्र आणि तोच नारपोली संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. नक्कीच कधी कधी आपण म्हणतो ना की नशिबाची साथ कशा पद्धतीने मिळते. एका धावेनं तो सामना जिंकला होता नारपोली संघानं आणि त्यानंतर मागे न बघता अगदी अजिंक्य राहिले ते या स्पर्धेमध्ये. ते नारपोली संघ सुपर 4 मध्ये आपला प्रवेश त्यांनी निश्चित केलाय. आज कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल, आज कोणता संघ या 2 संघांमधून सुपर 8 मध्ये पाणशील संघासमोर जाईल ते पाहूयात. परंतु बघतोय इथे मात्र जयेशच्या बॅटमधून बराच वेळ प्रतीक्षा करत होता स्ट्राईकवर जाण्यासाठी आणि आता मात्र स्ट्राईकवर आल्या आल्या त्यानं लगावलाय तडाखा. एक जबरदस्त स्ट्रोक षटकार. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पंकज पाटीलच्या हातामध्ये हे षटक दिले. अगदी बघतोय कमी उंचीचा हा गोलंदाज. मागील सामन्यामध्ये पंकजनं सगळ्यांना चकित केलं होतं, सरप्राईज केलं होतं, परंतु आता मात्र एक आक्रमक फलंदाज, सलामीचा दिग्गज फलंदाज वाणिवली संघाचा पाहायला मिळतोय तो जयेश थोरवे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिस्टाईंग स्ट्रोक पाहायला मिळते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पूर्ण होईल का? आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल जयेश आणि वैभव या जोडीमध्ये. आणि या 2 धाब्यानिशी आपण बघतोय 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 40 धावा ऑन बोर्ड या ठिकाणी आपण बघतोय. 2 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात त्या वाणिवली संघाच्या. एक चांगला प्रयत्न मागील षटकामध्ये आर्यननं कमबॅक करणारी गोलंदाजी केली होती या आपण बघतोय वाणिवली संघाविरुद्ध. आता मात्र तीच कमालीची गोलंदाजी करणं गरजेचं राहील जेणेकरून 50च्या आतमध्ये या ठिकाणी रोखणं सुरुवातीपासूनच या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जयेश ऑन फायर या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून जयेशचं आपण पाहिलं होतं 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत आपण बघितलेत. तर बघूयात अजूनही जयेश या ठिकाणी ऑन फील्डवर खेळतोय. चांगला प्रयत्न. इथे मात्र इजा झाली आहे असं वाटतंय, कारण पाणी ना पटकन बघा लागले का बघा. 1 मिनिट. जयेश थोरवे एक चांगली कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघत होतो. जबरदस्त आक्रमक शैली त्याने सुरुवातीपासूनच दाखवली होती.
बघा थोडी दुखापत जास्त नसेल असं आम्ही आशा करतो, कारण आपण बघतो खेळाडूला इजा होणं कधी कधी खूप आणि साबरलाय. आपण बघतोय जयेशला या ठिकाणी उभा तर राहिलाय आणि त्याने स्वतःला सांगितलंय. आपण पाहिलं होतं तशा पद्धतीनं भारतरत्न सचिन तेंडुलकर ज्या क्षणी चेंडू लागला होता तरी पण त्यांनी सांगितलं की मैं खेलेगा. आणि तशाच काहीशा परिस्थितीत आपण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा बघतो. नरेंद्र मस्कर अगदी पायाला प्लास्टर लावून आला होता याच मैदानामध्ये आणि त्यानं षटकार देखील लगावला होता. म्हणजे क्रिकेट असं खेळ आहे की तुमची इजा, तुमचं दुखापत, तुम्हाला काही झालं तरी ते सगळं विसरून मी माझ्या गावासाठी, मी माझ्या या क्रिकेटसाठी कशा पद्धतीने खेळ करू शकतो ते नेहमीच दाखवत असतो. यावेळेस हा चेंडू आता मात्र पंकज पाटीलचा हा चेंडू आपण बघतोय. पंचांनी या चेंडूला दंडित केलंय. स्वेर धाबेनं धावफलक जाऊन पोहोचतंय 41 या आकड्यावरती. 41 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे मित्रांनो. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 41. आर्यन कडपे यांनी जर चांगलं षटक टाकलं तर मगाशी टाकली होती तर संतोषजी तांडेल यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच महागुरू आपण बघितलं असेल फक्त 3 धावा त्याने घरची केल्या आणि कमबॅक करणारे षटक फेकलं होतं. परंतु याही षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती पंकज पाटील करवी. चांगला प्रयत्न, परंतु इथे मात्र काय केलंय अंतिम क्षणाला या ठिकाणी आपण बघतोय सिंगल पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपानं ही सिंगल कंप्लीट केली जातीये आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 42. लॉस ऑफ 2 विकेट्स या ठिकाणी आपण बघतोय. 42 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतंय. मी विनंती करेन यानंतर RCC रिस आणि RP क्लब जस्कार दोन्ही संघांनी या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी लगेचच यायचं आहे. विनंती असेल रिस संघाचा संघनायक आणि जस्कार संघाचा संघनायक आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. कोणताही विलंब करू नका. जर एखादा संघनायक उपस्थित नसेल इनिंग सुरू होण्या अगोदर तर मात्र आम्ही जो संघनायक उपस्थित असेल त्या संघनायकाला टॉसपिन देऊ. विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय गॅपमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं, उशिरानं का होईना परंतु हा चेंडू जातोय चौकार. चौकार पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवर आणि त्याच कारणास्तव आपण बघतोय 47 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एकूण धाबा 46 धाबा, माफ करा या ठिकाणी 46 धाबा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 47 धाबांचं टार्गेट सेट केलंय. 24 चेंडू आणि 47 धाबा म्हणजे प्रत्येक चेंडूवर किमान दुहेरी धाव या ठिकाणी जमा कराव्या लागतील. जस्कार संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. रिस संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपणही टॉससाठी लगेचच यायचं आहे. इनिंग सुरू होण्या अगोदर या ठिकाणी टॉस केला जाईल. मी अगोदरच विनंती करतोय. जस्कार संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. रिस संघाचा संघनायक आपण लगेचच यायचा आहे. RCC रिस वर्सेस RP क्लब जस्कार या 2 संघांमध्ये पुढची लढत पाहायला मिळेल. तर बघतोय आपण या ठिकाणी सोनाई 11 तळेगाव विपक्ष आम्ही मासेवाले जे हनुमान वाणिवली ब या 2 संघांमध्ये चालू असलेली झुंज 46 धाबा या ठिकाणी जमा केल्या. चला आपण रिस संघाला विनंती करूया. रिस आणि जस्कार दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. आता दादा साऱ्याच्या आवडीचा आहे जीवानी भावाचा, दादा साऱ्याच्या आवडीचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या जगमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या जगमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या जगमानाचा. मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आणि या लकी ड्रॉ बघा. लकी ड्रॉद्वारे आपल्याला अँड्रॉइड मोबाईल मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी चिठ्ठ्या आता चालू झालेल्या आहेत. उजव्या बाजूला स्टेजच्या उजव्या बाजूला चिठ्ठी टाकायची आहेत. आपण चिठ्ठीसाठी काहीच पैसे नाही आहेत. चिठ्ठी टाका, पण 12:30-1ला जेव्हा आम्ही लकी ड्रॉ ओपन करू तेव्हा इथे तुम्ही हजर पाहिजेत. जर तुम्ही हजर नसाल तर दुसरी चिठ्ठी काढली जाईल. महाग मोबाईल आहे बघा. 3 दिवस आपण प्रेक्षकांसाठी आणि आयवा जेलसाठी टी-शर्ट या ठिकाणी मिळणार आहेत. लकी ड्रॉमध्ये चिठ्ठ्यांना सुरुवात झालेली आहे. आपण चिठ्ठीमध्ये नाव टाका. शंकर पारंगी आलेले आहेत रिस संघाचे कॅप्टन
आर.पी. जसकार ना, आर.पी. जसकार या टीम कॅप्टन जसकार टीम. बी लॉटला सुरुवात होईल आता. बी लॉटची पहिली मॅच आहे. हा, बी गटातला आरसीसी रीस आणि आर.पी. क्लब जसकार. कित्येक वर्ष आपल्या या मैदानावर जसकार टीमला आपण पाहतोय. चला, बॉल पडायच्या अगोदर कॅप्टन आपण या. बघा, बॉल पडला पहिला तर कॅप्टनला विन दिलं जाईल, कारण आपण तसा आपला नियम आहे. जसकार टीमचे कॅप्टन पण आलेले आहेत. मी माऊली ढाब्याचे मालक आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांना विनंती करतो टॉस करण्यासाठी या दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूला आमचे जसकार टीम आहे खारपाडा भागातील आणि एक आपल्या परिसरातील वासंबे परिसरातील रीस टीम. मी ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेबांना विनंती करेन टॉस करण्यासाठी. शंकर पारंगे आणि त्यानंतर जसकार टीमचे कॅप्टन ज्ञानेश्वरजी सुर्वे सर. ज्ञानेश्वरजी सुर्वे माऊली डाब्याचे मालक या ठिकाणी टॉस करतायत. टॉस जिंकलाय, रीस संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल शंकर? ओके, सांगतायत. थँक्यू डीजे. तर बोलतोय दुसऱ्या सत्राकडे आपण बघतोय. सलामीची जोडी मनोज पाटील रोहित कडपे ही सलामीची जोडी, परंतु पहिल्या चेंडूवर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता. विकेट पाहायला मिळते ती मनोज पाटील बॅक टू पवेलियन पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. तर बघतोय आपण मित्रांनो, पहिल्या सत्रामध्ये 46 धावा जमा केल्या होत्या. 47 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 52 धावा जमा केल्या होत्या तर याच सोना 11 तळेगाव संघानं. परंतु असं म्हणतात ना की पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर मात्र सगळे म्हणतील की तुम्हाला पहिलं यश नशिबानं मिळालं होतं. आता मात्र वेळ आली आहे ती तळेगाव संघाला की पहिलं यश आम्हाला नशिबानं नव्हतं, तर पहिलं यश आमच्या प्रयत्नानं, पहिलं यश आमच्या मेहनतीनं आम्हाला मिळालं होतं. इथे पाहायला मिळतंय तर जयेश थोडासा या ठिकाणी दुखापतग्रस्त झालाय. 12वा खेळाडू या ठिकाणी आतमध्ये जायचा आहे, विनंती असेल आपण बघतोय. समीर दादा ना, आम्ही कसं इथं दुसरा कुठला डिसिजन असेल, गरज असेल तर असं नको व्हायला की 12वा खेळाडू नाही इथे. तर वळूयात पहिल्या चेंडूवर जिथे विकेट आली. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आणि
पहिल्या चेंडूवर विकेट पाहायला मिळते. मनोज पाटील बादून तंबूत परतला, परंतु दुसऱ्या चेंडूवरही तसंच काहीचं चित्र. परंतु इथे मात्र काय घडलंय, झेल सुटला होता. नवीन फलंदाज रोहन कडपे ऑन स्ट्राईक होता, झेलही उडला होता, चित्र पण चांगलं होतं, परंतु ते सजवता आलं नाही ते या क्षेत्ररक्षकांना, आणि हा झेल सुटला आणि त्या कारणानं आपण बघतोय सिंगलच्या मदतीनं संघाचं खातं ओपन झालं. जिंकण्यासाठी 47 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या 47 धावा त्याच वेळेस पूर्ण होतील ज्या वेळेस तुम्ही आपण बघतोय तर आपण पाहतोय पहिली धाव या ठिकाणी जमा होतीये. ती तळेगाव संघाच्या खात्यामध्ये. गोलंदाज शरद मुसळे, चांगला प्रयत्न, आडवा बॅटने मारायचा प्रयत्न केला होता. गोलंदाज सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 24 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. हा सामना चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून फुटवरचा वापर केला होता. चेंडू जाते वन बाउन्स. रोहितच्या बॅटमधून आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, कारण आपण बघतोय पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेस चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. या विकेटमध्ये आपण बघतोय या षटकामध्ये दुसरी विकेट गमावली जातीये, ती तळेगाव संघाची. रोहित बादून तंबूत परतेल. किती टेन्शन आपण बघू शकतो. दिनेश बंधू आपण पाहतोय स्वतः आयोजक पण आहेत, परंतु तितकंच टेन्शन आपण बघतोय समीरदादा तांडेल त्यांच्या गावचा संघ खेळताना त्यांना पाहायला मिळतोय. मैदानावर जरी खेळ या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं स्वागत, परंतु गावचा संघ खेळतोय तितकंच त्यांना टेन्शन पण पाहायला मिळतंय. ते समीरदादा त्यांना सांगतायत, सल्ला मसलत करतायत, चर्चा करतायत की अजूनही सामना या ठिकाणी पहिलं षटक चालू आहे, तुमच्या हातामध्ये आहे, थोडंसं गेम प्लॅनिंग करा, थोडंसं तुमची स्ट्रॅटेजी बदला. या ठिकाणी आपण बघतोय पहिलं षटक शरद गोलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडू जातोय. या क्षेत्ररक्षकाला हरवत ही स्पर्धा जिंकताना 4 धावा मिळतात त्या तळेगाव संघाला. थँक्यू डीजे. टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल वाणिवली संघ, विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका, कारण आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. मित्रांनो 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जमा झाल्या त्या तब्बल 9. जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती तब्बल 38 धावांची, कारण आपण बघतोय 18 चेंडू 38 धावा. समीकरण सोपं नक्कीच नसेल. आता या ठिकाणी मात्र थोडासा पलटवार करावा लागेल. आपल्या धावसंख्येच्या गाडीला कुठेतरी एक्सिलेटर देणं गरजेचं राहील, कारण ज्या क्षणी आपण पाहिलं होतं फलंदाज पहिल्या सत्रामध्ये जयेश चोरवेनं अगदी 29 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळली होती. 29 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळली होती ती जयेश चोरवेनं, आणि त्याच्याच फलंदाजीच्या बलबुत्यावर 46 धावा या जमा केल्या होत्या. त्या पाणशी या ठिकाणी आपण बघतोय वाणिवली संघानं एकूणच पहिलं षटक फेकलं. शरद मुसळेनं 9 धावा खर्ची केल्या, 2 विकेट्स त्यानं महत्त्वाचे टिपले. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 38 धावांची. 18 चेंडू 38 धावांची गरज. सामना आपण पाहतोय नवीन गोलंदाज वैभव, परंतु इथे मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज बाद होईल.
थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते ती तळेगाव संघाची, कारण आपण पाहतोय पहिलं षटक धावा आल्या होत्या तब्बल 9, 2 महत्वाचे मोरे टिपले होते आणि या षटकाची सुरुवात आपण बघतोय विकेटनं झाली आहे. गोलंदाज वैभव थोरवे ज्यानं पहिल्या चेंडूवर बाद केलं ते रोहन कडपेला, आणि रोहन कडपे या ठिकाणी बादून तंबूत परतलाय. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय अभि ज्यानं एक चौकार लगावलाय तो नॉन स्ट्राईक एंडला, परंतु फलंदाजीसाठी आता मात्र पाहायला मिळत आहे तो विनायक कडपे ऑन स्ट्राईक. तळेगाव संघ सगळ्यात आपण बघतोय तारणार. मागच्या सामन्यामध्ये याच विनायकनं काही निर्धाव चेंडूची खेळी केली होती, परंतु त्यानंतर त्यानं जबरदस्त कमबॅक केलं होतं. षटकार चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि तशीच काहीशी फलंदाजी या सामन्यामध्ये आता मात्र प्रतीक्षा करत असेल. जी फलंदाजी केली होती जयेश थोरवेनं, अगदी त्याच फलंदाजीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतील का हे फलंदाज. सद्यस्थितीला पहिला चेंडू पूर्ण केलाय, पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली ती वैभव थोरवेनं. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 17 चेंडू आणि 38 धाबांची. 17 चेंडू 38 धाबांची या ठिकाणी गरज हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. परंतु पाहतोय वैभव आता मात्र काय करेल. विनायक ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं एक चांगला खेळ तर नक्कीच केला होता, परंतु या सामन्यामध्ये त्याच्या खेळाला अजून चांगलं बनवावं लागणार आहे ते तळेगाव संघासाठी. परंतु तसं घडेल का. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलं होतं, परंतु बघतोय आपण दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. मिळतीये सिंगल आणि सिंगलच्या पलीकडे आपण पाहतोय एका धाबेनं धावफलक जाऊन पोहोचलं ते दुहेरी अंकांमध्ये. 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अगदी विकेट किपरनं जीवाच्या आकांतानं फेक केली होती यष्ट्यांच्यावर, जेणेकरून हा फलंदाज बाद होईल विनायक, परंतु तसं घडलं नाही. मिळतीये सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही गरज असेल ती 37 धाबांची उर्वरित 16 चेंडूंमागे. 16 चेंडू 37 धाबा. हा चेंडू पंचांनी या चेंडूला अगोदरच खराब असल्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू खूपसा बाहेरून टाकला होता, अगदी ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं आणि त्याचाच परिणाम हा चेंडू या ठिकाणी वाईड म्हणून घोषित करण्यात आला. या वाईडच्या मदतीनं या स्वेर धाबेच्या मदतीनं 11 धाबा धावफलकावरती. चांगला प्रयत्न आडव्या बॅटनं मारायचा होता, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे हा चेंडू जातोय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिळतीये सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वैभव थोरवे एक चांगली गोलंदाजी करतोय, कारण त्याला माहिती आहे एकही मोठा स्ट्रोक जर का मारू दिला नाही तर माझा संघ या ठिकाणी एक चांगली किमया करू शकतो, माझ्या संघासाठी विजयाची वाट सोपी होऊ शकते आणि तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती वैभवकडून. परंतु आपण बघतोय परिस्थिती कधी कधी बिकट असते आणि तिला चांगलं करण्यासाठी आता मात्र मनगटातील ताकद जागी करावी लागणार आहे. ती फलंदाज विनायकला एखादा मोठा स्ट्रोक्स मारणं गरजेचं असेल ते तळेगाव संघासाठी, परंतु तो पटका येईल का. 15 चेंडू 35 धाबांची गरज. हा चेंडू बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हुलकावणी देत सीमा रेषे पार आलेला. हा या ठिकाणी दिलासा देणारा चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळते नशिबाची साथ थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय विनायकच्या बाजूने पाहायला मिळाली. हा चेंडू फील्ड झाला असता, परंतु अंतिम क्षणाला चेंडूनं हुलकावणी दिली त्या क्षेत्ररक्षकाला आणि दोष नसताना देखील आपण म्हणतो ना की कधी कधी या चुका त्या क्षेत्ररक्षकाला भोवतात, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचा दोष काहीच नव्हता. त्याला चेंडूनं हुलकावणी दिली आणि चेंडू गेला तो सरळ सीमारेषे पार आलेला हा चौकार आणि या चौकारानं आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 16 या आकड्यावरती. 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परंतु इथे मात्र काय घडतंय, हा चेंडू फेकला होता असं वाटलं होतं सीमारेषे पलीकडे जाईल का, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं या ठिकाणी टिपलाय झेल आणि संपवलाय विनायकचा खेळ. ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचे आकाशजी जुईकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. सोनाई प्रतिष्ठान 2026 चषकामध्ये आकाशजी जुईकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू 31 धाबांची अजूनही गरज. 13 चेंडू 31 धाबा. समीकरण सोपं नक्कीच नसेल, परंतु या ठिकाणी जो प्रयत्न केला जातोय तो मी म्हणेन आपण बघतोय
वाणिवली संघाच्या बाजूनं अगदी जबरदस्त एफर्ट पाहायला मिळत आहे. जयेश थोरवे दुखापतग्रस्त होता, परंतु त्यानं स्वतःला सावरलं, एक षटक आराम केला, परंतु त्यानं पाहिलं की माझ्या संघाला माझी गरज आहे आणि त्यानंतर तो मैदानात उतरलाय. चांगला प्रयत्न आज आपण बघतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जबरदस्त प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण बघतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अंती एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 16. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12. टीम मिटिंग घेऊ नका, जास्त विनंती असेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि गरज असेल ती तब्बल 31 धावांची. 12 चेंडू 31 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय कोणता संघ या पाणशील संघासमोर खेळ करण्यासाठी सज्ज होईल, कारण सद्यस्थितीला आपण पाहतोय दोनही संघांमध्ये अजूनही समसमान संधी आहे हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी, परंतु तो सामना झुकवण्याची ताकद या ठिकाणी दाखवतील का? कारण आपण बघतोय 12 चेंडू आणि 31 धाबा या सहजासहजी पूर्ण होणाऱ्या नाही आहेत, परंतु पाहतो आपण नेहमी म्हणतो ना की ओसाड मालरानावर जेव्हा गुलमर भरतो फुलतो त्याला बघून तेव्हा कळतं की भरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाला स्वतःची मनस्थिती या ठिकाणी भक्कम करावी लागणार आहे. भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुका सरचिटणीस आदरणीय आमचे प्रवीणजी जांभळे, त्यानंतर आदरणीय आमचे प्रमोद जांभळे, ज्ञानेश्वरजी कुरंगळे आणि चांबाली ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे सचिन कुरंगळे या मान्यवरांचा आम्ही इथे सचित कुरंगळे यांचं आम्ही इथे हार्दिक स्वागत करतोय. स्वागत आहे सगळ्या मान्यवरांचं. वळतोय 12 चेंडू 31 धाबा. आडबा बाट न मारायचा होता हा चेंडू, परंतु इथे पाहायला मिळतंय फलंदाज अभि कडपे निर्धाव चेंडूची खेळी. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि गरज आहे 31 धाबांची. 11 चेंडू 31 धाबा. समीकरण आता मात्र थोडंसं कठीण होऊन बसलं आहे, कारण आपण बघतोय आम्ही मासेवाले जय हनुमान वाणिवली ब संघानं आता मात्र आपली या ठिकाणी वर्चस्व डोकं वर करायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस पंचांनी हेरलाय. हा चेंडू खराब असल्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. या स्वैर धाबेनं धावफलक पोहोचले ते तब्बल 17 या आकड्यावरती जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडू आणि 30 धाबांची गरज. 11 चेंडू 30 धाबा. या षटकामध्ये किमान एक षटकार एक चौकार येणं गरजेचं राहील आणि एखाद विकेट जर का गेली तर मात्र वाणविली संघ नक्कीच आपलं वर्चस्व मजबूत करेल आणि तो फटका येईल का? परंतु इथे मात्र चेंडूला उडवलंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलेत. कोणती चूक केली जाणार नाहीये. विकेट मिळतीये ती आम्ही मासेवाले जय हनुमान वाणविली ब संघाला. डीजे धन्यवाद. तर बघतोय आपण या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी अभि कडपेला बांधून तंबूत परतावं लागतंय. आता मात्र कोणत्या एका फलंदाजाची प्रतीक्षा करावी लागते तळेगाव संघाला. कोणता तो फलंदाज असेल की ज्या फलंदाजाच्या मनगटामध्ये ताकद असेल हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. सगळेच्या सगळे आयोजक टेन्शनमध्ये, सगळे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे टेन्शनमध्ये, परंतु इथे मात्र डोकं वर केलंय. आपलं वर्चस्व आता मात्र मजबूत केलं आहे मी म्हणेन वाणविली संघानं. कारण का करू नये. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. जयेश थोरवेनं 29 धावांची एक जबरदस्त बहरदार इनिंग खेळी केली होती आणि त्याच चांगल्या धावसंख्येच्या मदतीनं आपण बघतोय 46 धावा जमा केल्या होत्या, परंतु बघतोय अजूनही गरज आहे ती 30 धावांची. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 10, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. गोलंदाज स्वतःच्याच फॉलोमध्ये झेल टिपतोय. फलंदाज अजून एक बाद होतोय तो तळेगाव संघाचा. चांगला चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी आपण बघतोय स्ट्रोक्स थोडासा मिसटायमिंग पाहायला मिळाला आणि आता मात्र आपण पाहतोय येणारे चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि 30 धाबांची गरज. 9 चेंडू 30 धाबा. या 3 चेंडूमध्ये 1-2 मोठे स्ट्रोक्स जर का पाहायला मिळाले तर शेवटच्या षटकात मजा येईल, परंतु ती मजा देण्याचं काम करतील काय फलंदाज. ते मजा या ठिकाणी ते मनोरंजन करण्याचं काम करतील काय फलंदाज. अजून विजयाच्या लक्ष्याकडे जाण्याचं काम करतील का. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय गोलंदाज कौशल थोरवे. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांना मिळवल्यात. विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल का.
परंतु ऑन स्ट्राईक रजत पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हा चेंडू जातो निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि गरज असेल 30 धाबांची. 8 चेंडू 30 धाबा. रजत पाटील त्याला ती खेळी आठवण करावी लागेल. रजत पाटील आपल्या गावासाठी एक चांगला खेळ करावा लागेल. 1-2 मोठा स्ट्रोक्स त्याला मारावेच लागतील. परंतु हा चेंडू आपण पाहतोय स्वैर धाबेचा इशारा, वाईट चेंडूचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्वैर धाबेनं अंतर थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय. आपण धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलं ते 18 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 8 आणि 29 धाबांची गरज. वाऱ्यासारखी बॅट फिरव, प्रेक्षक सांगतायत. वाऱ्यासारखी बॅट तर फिरवली परंतु बॅट आणि चेंडू यांचं नातं जुळलं जात नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय. आजकाल नातं जुळतं पण ते कुठं? इंस्टाग्रामवर, कुठे? फेसबुकवर. क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी असं जर नातं जुळलं नाही बॅटचं आणि चेंडूचं तर बरेच जण या ठिकाणी निराश होत असतात. परंतु इथे पाहतोय या ठिकाणी आपण बघतोय रजत पाटीलच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक्स तरी आला पाहिजे. शेवटचा चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि गरज असेल 29 धाबांची. 7 चेंडू 29 धाबा. परंतु रजत पाटील दाखवून दिले शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय. आलेला हा षटकार संजीवनी प्राप्त करून देऊ शकतो का तळेगाव संघाला? शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. आता मात्र 23 धाबांची गरज. टीम मीटिंग मी वारंवार विनंती करेन या ठिकाणी वाणविली संघाला प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. पंच आपण त्यांना सूचना द्यायच्या आहेत कारण आपण बघतोय आज अजून आपल्याला 8 चलवाट खेळवायचा आहे तर त्या अनुषंगाने आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक 23 धाबांची गरज. रजत पाटीलनं मारलेला हा षटकार आणि त्यावर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी या ठिकाणी निर्माण होईल का? आमचे अंकित मालुसरे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक जबरदस्त समालोचक, एक जबरदस्त गोड आवाज आणि ते आमचे मित्र अंकित मालुसरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर पाहतोय आपण या ठिकाणी मित्रांनो 6 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 29 धाबांची. माफ करा 23 धाबांची. 6 चेंडू 23 धाबा. ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळेल फलंदाज दीपक पाटील. नॉन स्ट्राईक एंडला रजत पाटील. शेवटचा गोलंदाज लखन कांबळे शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि या शेवटच्या गोलंदाजीवर आता मात्र प्रहार करावा लागणार आहे. या शेवटच्या गोलंदाजीवर हल्ला करावा लागणार आहे कारण आता गरज आहे. आपण म्हणतो ना की आता तुमची तलवारी, तुमचे भाले आता त्यांना पॅक करावे लागतील. आता तुमच्याकडचे गोळे, आपण म्हणतो ना की बॉम्बचे गोळे, तो फल्ला या ठिकाणी करावे लागणार आहेत. जशा पद्धतीने आपण पाहतोय सध्या इराण इराकमध्ये जशा पद्धतीने युद्ध चालू आहे, क्षेपणास्त्र टाकली जात आहेत, तसाच काहीसा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर प्रहार आणि प्रहारच करावा लागणार आहे जेणेकरून षटकार चौकार पाहायला मिळतील. परंतु इथे पाहायला मिळते ती सिंगल कारण गोलंदाज देखील सांगतोय की मी देखील कमी नाही आहे आणि माझ्याकडची गोलंदाजी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली शरदनं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली वैभवनं, अगदी तशीच काहीशी गोलंदाजी मीही करेन. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय लखन कांबळे हा गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर आली सिंगल. आता मात्र 5 चेंडू गरज आहे 22 धाबांची. 5 चेंडू 22 धाबांची गरज. चांगला चेंडू, चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला, चेंडूचा टप्पा थोडासा खाली ठेवला आणि त्यानंतर आपण बघतोय हा चेंडू मिस केला जातोय. बिट या ठिकाणी केलं जातंय ते रजत पाटीलला. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 22 धाबांची. 4 चेंडू 22 धाबा. रजत पाटील याच्या बॅटमधून अजून एखादा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळेल का? आणि आता मात्र सामन्याची हवा या चेंडूनं काढली आहे कारण आपण बघतोय सामना जवळ एकतर्फी होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 22 धाबांची गरज आहे. तीन चेंडू आणि 22 धाबांची गरज. सामना आता मात्र जवळ एकतर्फी झालाय. आम्ही मासेवाले जय हनुमान वाणिवली ब संघानं आपली पकड अधिक मजबूत केली. या सामन्यामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. मिळती आहे सिंगल. आता मात्र या सिंगलच्या मदतीनं धावफलक फक्त हलेल, धावफलक पोहोचेल ते 26 या आकड्यावरती जिंकण्यासाठी आता मात्र 21 धाबांची गरज. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जवळ एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय या तळेगाव आणि वाणिवली संघामध्ये. बघतोय आपण इथे मात्र दीपकनं लगावलेला हा टोला परंतु मिडविकेटच्या माफ करा स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं टिपलेला हा झेल या ठिकाणी
आउट होईल तो फलंदाज दीपक. तर पाहतोय आपण शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. या ठिकाणी 21 धावांची अजूनही गरज आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे. आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. सामना थोडासा एकतर्फी. मी विनंती करेन ज्यादा टाइमपास करू नका प्लीज. वाडवली संघ तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावर आहात आणि इथे मात्र आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ. चांगला चेंडू टाकला आणि हा सामना जिंकलाय तो आम्ही मासेवाले जय हनुमान वाडवली ब संघानं. चला लगेचच या ठिकाणी आपला डिसिजन काय. जसकार संघ रिस संघानं काय डिसिजन घेतलाय. शंकर पारंगे फिल्डिंग ओके लगेचच उतरायचं आहे. चला लगेच फिल्डिंगला जा.